हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन बघूया. याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन पाहिलं होतं, AM मॉड्युलेटर पाहिलं होतं आणि त्याच्या ड्रॉबॅक्स बघितलेलं होतं. आज आपण बघूया फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजे काय, तर इट इज द प्रोसेस इन विच फ्रिक्वेन्सी ऑफ हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर इज व्हॅरिड इन अकॉर्डन्स विथ इंस्टंटेनियस एम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटेड सिग्नल by keeping amplitude and phase of carrier remains constant. म्हणजे असं एम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये एम्प्लिट्यूड इन्फॉर्मेशन सिग्नलनुसार चेंज होतं, त्या ठिकाणी फेज आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी कॅरियरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती इन्फॉर्मेशन सिग्नल किंवा एम्प्लिट्यूडनुसार बदलते आणि एम्प्लिट्यूडवर फेज कॉन्स्टंट असते. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी इन्फॉर्मेशन सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूडनुसार बदलण्याच्या क्रियालाच आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. परंतु कॅरियर सिग्नलचे एम्प्लिट्यूड व फेज हे यामध्ये स्थिर राहते. ठीक आहे. नाव सी द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ FM. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघा. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर ही जी पहिली वेव्ह दाखवलेली आहे ही आहे कोणती आहे, मॉड्युलेटिंग सिग्नल, मॉड्युलेटिंग वेव्स. साईन वेव्ह आहे ही काढलेली आहे, ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असते त्याला मॉड्युलेटिंग वेव्ह होतं. आणि ही आहे कॅरियर. हे पहा कॅरियर, हिची फ्रिक्वेन्सी यापेक्षा जास्त आहे. पहा जवळ हे काढलेले आहेत वेव्ह, सायनोसाइडस कॅरियर्स, याला आपण म्हणतो कॅरियर. आता ह्या कॅरियरवर म्हणजे FMमध्ये कसं का शिफ्टिंग केले जाते, म्हणजे कसं चेंज केले जातं आहे कॅरियरची फ्रिक्वेन्सी, याची फ्रिक्वेन्सी कशी चेंज होते आपण ते पाहूया. मॉड्युलेटिंग सिग्नल. आता ही मॉड्युलेटिंग सिग्नल आहे, याच्यानुसार याच्या ॲम्प्लिट्यूडनुसार पहा या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर याच्यामध्ये या ठिकाणी 0 असते, ज्या 0पासून हे कॅरियर सिग्नल तयार होतं आणि हे वाढत जाते. जसं एम्प्लिट्यूड या ठिकाणी शून्यापासून असं वाढत गेलं. या ठिकाणी मॅक्झिमम म्हणजे V पीक व्हॅल्यू आहे. येथून मग पुन्हा कमी होत आलं आहे, या ठिकाणी 0 झालेलं आहे. 0पासून याने डायरेक्शन याची रिव्हर्स झालेली आहे, म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शनला आलेले आहे. येथून पुन्हा निगेटिव्ह डायरेक्शनला वाढत आलेली आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह पीक, हे व्हॅल्यू जो आहे हे निगेटिव्ह पीक आहे. आणि मग पुन्हा हे 0कडे जात आहे आणि या ठिकाणी पुन्हा 0 झालं आहे. तर ही मॉड्युलेटिंग सिग्नलचं या ठिकाणी असं एम्प्लिट्यूड वाढत आहे, व्हॅरी होत आहे. मग पॉझिटिव्ह झालेलं आहे पीक, त्याच्यानंतर डायरेक्शन चेंज होऊन निगेटिव्ह पीक झाले. तर आता याच्यामध्ये कॅरियर कसं चेंज होते पहा, कॅरियरची फ्रिक्वेन्सी कशी चेंज होते बघा. तर आता हे कॅरियर आहे, याची फ्रिक्वेन्सी आहे. तर याच्यामध्ये हे आहे FM वेव्ह. तर FM वेव्हमध्ये पहा हा जो पॉईंट आहे 0चा, म्हणजे फ्रॉम 0 टू पॉझिटिव्ह पीक अँड पॉझिटिव्ह पीक टू अगेन 0. याच्यामध्ये पहा ही जी फ्रिक्वेन्सी आहे याची, हे पहा हे कॅरियर याच्या मानाने पहा या पॉईंटपर्यंत, हा जो पॉईंट आहे हा दिसत आहे ना, हा पॉईंट, या पॉईंटपर्यंत म्हणजे 0 पॉईंट याच्यापर्यंत काय झालेलं आहे, हे फ्रिक्वेन्सी याची वाढलेली आहे. पहा म्हणजे याच्यापेक्षा हे सिग्नल काय दिसत आहे तुम्हाला, जवळ दिसत आहे हे. गॉट इट. काय म्हणत आहे की हे जी फ्रिक्वेन्सी याच्यावर हे थोडं दूर आहे, याच्या मानाने हे जवळ झालं. आता या पॉईंटपर्यंत हे कॅरियरचे हे काय फ्रिक्वेन्सी वाढलेली म्हणजे या कंपॅरेटिव्ह टू धिस कॅरियर हे वाढलेली आहे इथपर्यंत, म्हणजे 0 पॉईंटपर्यंत. आणि 0च्या नंतर हे या ठिकाणी रिव्हर्स डायरेक्शन याची रिव्हर्स झालेली आहे, निगेटिव्हकडे पीक. तर या ठिकाणी 0पासून पुन्हा हे कॅरियर्स याची फ्रिक्वेन्सी कमी होत गेलेली आहे याच्या मानाने. पहा ही ओरिजिनल कॅरियर आहे, याच्याशी तुलना कम्पेअर केलं तर या ठिकाणी काय झालेली आहे, कमी झालेली म्हणजे वाढलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जास्त झालेली आहे, या ठिकाणी इथे लिहिलेलं आहे F मॅक्झिमम, फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे या ठिकाणी. याच्या मानाने हे फ्रिक्वेन्सी या ठिकाणी कमी आहे. गॉट इट. हे पहा हे फ्रिक्वेन्सी या ठिकाणी कमी झालेली आहे, हे सिग्नलवरूनच कळते. आणि या 0 पॉईंटपर्यंत हे असे वाढत आलेले आहे. तर याच वेव्हला म्हणतात फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन वेव्ह. आता आपण काय म्हटलेलं आहे की फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ कॅरियर, म्हणजे ही कॅरियर आहे, याची फ्रिक्वेन्सी काय होते,
व्हॅरिड होते. व्हॅरिड होते म्हणजे काय होते, चेंज होते. म्हणजे कशी चेंज झाली पहा. फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये काय झालेलं आहे, याची फ्रिक्वेन्सी अधिक झालेली आहे, वाढ झालेली आहे. आणि 0च्या नंतर मग निगेटिव्ह डायरेक्शनला काय झालेली आहे, याची फ्रिक्वेन्सी याच्या मानाने हे पुन्हा पुन्हा कमी होत झाले. म्हणजे झालं ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी ही व्हॅरी होत आहे अकॉर्डिंग टू द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ द मॉड्युलेटिंग सिग्नल. म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नलच्या नुसार इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे हे प्रत्येक पॉईंटची जी व्हॅल्यू आहे त्यानुसार हे फ्रिक्वेन्सी या ठिकाणी वाढत आहे फर्स्ट हाफमध्ये आणि सेकंड हाफमध्ये ते पुन्हा पुन्हा कमी झालेलं आहे. तर याला म्हणतात फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये आकृती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे दाखवलेलं आहे, याप्रमाणे हे दर्शवलेलं असते. ठीक आहे. तर या ठिकाणी एफ मॅक्झिमम आणि एफ मिनिममची फ्रिक्वेन्सी असते ती दाखवलेली आहे. आता या पॉईंटलाच काय म्हणतात, इन्फॉर्मेशन सिग्नल मायनस पीक व्हॅल्यूवर असते. मायनस जे पीक व्हॅल्यूला काय असते, इन्फॉर्मेशन सिग्नल ते एफ एमनी दर्शवलेलं आहे, एफ मिनिममनी. हे ठीक आहे. याच्यानंतर पाहूया आपण फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन. काय पाहूया आपण, फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन. तर फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन पाहूया आपण. फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन म्हणजे काय आहे की जर मॉड्युलेटिंग सिग्नलचे ॲम्प्लिट्यूड 0 असल्यास, मॉड्युलेटिंग सिग्नलचे ॲम्प्लिट्यूड 0 असल्यास कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी बदलत नाही. बदलते का कॅरियर फ्रिक्वेन्सी ते 0 आहे, काही बदलत नाही. म्हणजे या ठिकाणी हे होते. या फ्रिक्वेन्सीला सेंटर किंवा रेस्टिंग फ्रिक्वेन्सी म्हणतात. ह्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात, सेंटर किंवा रेस्टिंग फ्रिक्वेन्सी म्हणतात. ती ECने दर्शवतात. ते कशाने दर्शवतात, EC. ते ECने दर्शवली जाते. EC मीन्स सेंटर फ्रिक्वेन्सी, ECने दर्शवतात. परंतु जर इन्फॉर्मेशन सिग्नलचे एम्प्लिट्यूड बदलल्यास कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम ते मिनिममच्या दरम्यान काय होते, बदलते. आपण पाहिलेलं आहे. याच्यामध्ये पहा काय होते की जर इन्फॉर्मेशन सिग्नलचे एम्प्लिट्यूड बदलल्यास, या ठिकाणी एम्प्लिट्यूड बदललेलं आहे, हे पहा, हे या ठिकाणी एम्प्लिट्यूड बदललं आहे, तर ते काय होते, कॅरियरची फ्रिक्वेन्सी एफ मॅक्झिममपासून एफ मिनिममपर्यंत काय होत आहे, त्या दरम्यान बदलते. इन्फॉर्मेशन सिग्नलच्या बदलामुळे काय होते, कॅरियर सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीत जो बदल होतो किंवा चेंज होते किंवा घटते, त्या घटकास काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन असे म्हणतात. आणि हा फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन कशाने दर्शवतात, डेल एफ. याला डेल वाचायचं. काय करायचं, डेल, DEL, डेल संबोधित करायचं याला. तर याला घटकाला काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन असे म्हणतात. हे जे फ्रिक्वेन्सी आहे, डेल एफ आहे, याच्याने दर्शवतात. इन्फॉर्मेशन सिग्नलच्या पीक किमतीला फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन सर्वात जास्त असते. इन्फॉर्मेशन सिग्नलची जी पीक किंमत आहे, आपण त्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे, पीक किंमत या ठिकाणी जे असते, हे फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन सर्वात जास्त असते. इन्फॉर्मेशन सिग्नलची फ्रिक्वेन्सी ही कॅरियर सिग्नल प्रति सेकंदात सेंटर फ्रिक्वेन्सीवर खाली किती वेळेस होते ते दर्शविते. सेंटर फ्रिक्वेन्सीवर इन्फॉर्मेशन सिग्नलची जी कॅरियर सिग्नल आहे प्रति सेकंदात सेंटर फ्रिक्वेन्सीवर खालीवर बदलते ते दर्शवते. यालाच आपण फ्रिक्वेन्सी डेव्हिएशनचा दर असे म्हणतो. आणि हा दर जो आहे डेल एफ, हा जो फ्रिक्वेन्सी डेव्हिएशनचा दर आहे, हा डेल एफ इक्वल टू काय असते, एफ मॅक्झिमम मायनस सेंटर फ्रिक्वेन्सी मीन्स FC. किंवा याला आपण असाही म्हणू शकतो, डेल एफ इक्वल टू कॅरियर सेंटर फ्रिक्वेन्सी मायनस एफ मिनिमम. हे आपण पाहिलेलं आहे. एफ मिनिमम एफ मॅक्झिमम काय आहेत हे आपण
पाहिलेलं आहे याच्यापूर्वी. तर याप्रमाणे हे काय असते, फ्रिक्वेन्सी डेविएशन, याला म्हणतात फ्रिक्वेन्सी डेविएशन, डेल एफ. तो डेल एफ इक्वल टू आयदर एफ मॅक्झिमम मायनस सेंटर फ्रिक्वेन्सी और सेंटर फ्रिक्वेन्सी मायनस मिनिमम फ्रिक्वेन्सी. नाव आता आपण पाहूया मॉड्युलेशन इंडेक्स. मॉड्युलेशन इंडेक्स जसं आपण मॉड्युलेशन इंडेक्स याच्यामध्ये पाहिलं होतं, एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन हा एमने दर्शवतात, तर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन हा एम एफने दर्शवतात. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन कशाने दर्शवतात, एम एफ, आणि एम एफ इक्वल टू असते डेल एफ. डेल एफ डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन फ्रिक्वेन्सी. एम एफ काय असते, डेल एफ अपॉन मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी. तर मॉड्युलेशन इंडेक्सला आपण असं डिफाईन करू शकतो की फ्रिक्वेन्सी डेविएशन व मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी हाय फ्रिक्वेन्सी डेविएशन, फ्रिक्वेन्सी डेविएशन व मॉड्युलेशन फ्रिक्वेन्सी, दिस इज द मॉड्युलेशन फ्रिक्वेन्सी, यांचा जो गुणोत्तर आहे त्याला आपण म्हणतो मॉड्युलेशन इंडेक्स, आणि तो एम एफने दर्शवतात. हा नेहमी काय असते, पर्सेंटेजमध्ये तर पर्सेंटेजमध्ये काढतात याला, आणि म्हणून याला जर आपण 100ने गुणलं या ठिकाणी, तर याची व्हॅल्यू एम एफ इन पर्सेंटेज इक्वल टू काय होईल, डेल एफ अपॉन एफ एम इंटू 100. तर दिस इज इन पर्सेंटेज व्हॅल्यू. तर डेल एफ म्हणजेच काय, जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी डेविएशन. डेल एफ म्हणजे जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी डेविएशन भागीला मॉड्युलेशन फ्रिक्वेन्सी. एफ एम सिस्टममध्ये हे जे आहे हे 75 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी डेविएशन हे 100% मॉड्युलेशनच्या समतुल्य असते किंवा इक्विव्हॅलेंट असते. एफ एम सिस्टममध्ये जे आहे, एफ एम सिस्टममध्ये किती असते, ही 75 किलोहर्ट्झ. 75 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी डेविएशन जे आहे हे 100% मॉड्युलेशन, हे 100% मॉड्युलेशनच्या इक्विव्हॅलेंट व समतुल्य असते. व एकूण कॅरियर स्विंग 150 किलोहर्ट्झ असते. आणि कॅरियर का जो स्विंग आहे, स्विंग ऑफ कॅरियर स्विंग, SWING स्विंग, हा किती असतो, 150 किलोहर्ट्झ. गॉट इट. एफ एममध्ये 75 किलोहर्ट्झ हा फ्रिक्वेन्सी डेविएशन जो असतो हा 100% मॉड्युलेशनच्या इक्विव्हॅलेंट असतो, आणि एकूण कॅरियर सिग्नल स्विंग जो आहे हा 150 किलोहर्ट्झ एवढा असतो. नाव पर्सेंटेज मॉड्युलेशन पाहूया आपण. पर्सेंटेज मॉड्युलेशन, तर पर्सेंटेज मॉड्युलेशन काय आहे, तर पर्सेंटेज रेशो काय आहे, तो पर्सेंटेज मॉड्युलेशन, पर्सेंटेज रेशो ऑफ ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी ऑफ डेविएशन, फ्रिक्वेन्सी ऑफ डेविएशन टू मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी डेविएशन अलाउड बाय पर्सेंटेज मॉड्युलेशन. काय समजलं की पर्सेंटेज रेशो ऑफ ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी डेविएशन टू मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी डेविएशन अलाउड पर्सेंटेज मॉड्युलेशन. अर्थात काय की खऱ्या फ्रिक्वेन्सी डेविएशन व मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी डेविएशन 100 किंवा शेकडा गुणोत्तरास, 100% किंवा शेकडा गुणोत्तरास शेकडा पर्सेंटेज किंवा मॉड्युलेशन असे म्हणतात. म्हणजे मग पर्सेंटेज मॉड्युलेशन बरोबर काय असते, मग ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी डेविएशन इंटू 100 डिवायडेड बाय मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी डेविएशन अलाउड. आलं लक्षात. तर एफ एम रेडिओ ब्रॉडकास्टिंगसाठी जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी डेविएशन 75 किलोहर्ट्झ किती असते, 75 किलोहर्ट्झ. तर टी व्हीमध्ये काय असते, ऑडिओ ब्रॉडकास्टिंगसाठी एफ एम मॉड्युलेशन वापरले जाते, आणि पिक्चरसाठी
AM मॉड्युलेशन वापरले जाते. आणि म्हणून फक्त मी ऑडिओ ब्रॉडकास्टिंगसाठी म्हणत आहे की टी व्हीमध्ये जे ऑडिओ ब्रॉडकास्टिंग होते त्याच्यासाठी किती 25 किलो हर्ट्स असते. जे ब्रॉडकास्टिंग साठी जे फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन असते ते टी व्हीमध्ये ऑडिओसाठी 25 किलो हर्ट्स, तर FM रेडिओ ब्रॉडकास्टिंगमध्ये 75 किलो हर्ट्स असते. आलं लक्षात. तर जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन व मॉड्युलेटिंग सिग्नलची जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सीच्या गुणोत्तरात डेव्हिएशन रेशो असे म्हणतात. डेव्हिएशन रेशो याच्यावरून काढता येते. जर जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन व मॉड्युलेटिंग सिग्नलचे जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी यांच्या गुणोत्तराला डेव्हिएशन असे म्हणतात. नाव इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो आहे गार्ड बँड. तर गार्ड म्हणजे काय, सुरक्षित ठेवणे. तर हा गार्ड बँड काय, तर FM रेडिओ ब्रॉडकास्टिंग हॅज चॅनल विथ 150 किलोहर्ट्ज, जसं आता याच्यापूर्वी सांगितलेलं आहे. ऑन बोथ द साईड ऑफ चॅनल देर आर बँड्स ऑफ 25 किलोहर्ट्ज इच विच इज यूज टू अवॉइड द इंटरफिरन्स म्हणजे अडथळा विथ अ नेबरिंग चॅनल, म्हणजे नेबरिंग म्हणजे जवळचा चॅनल, बाजूचा चॅनल. दीज बँड्स आर कॉल्ड द गार्ड बँड. आलं का लक्षात. म्हणजे याला आपण असं म्हणता येईल की FM रेडिओ ब्रॉडकास्टची जे चॅनल विड्थ आहे ते किती आहे, 150 किलोहर्ट्ज आताच पाहिलेलं आहे. आणि चॅनलच्या दोन्ही बाजूला किती आहे, 25 किलोहर्ट्जचा बँड किंवा पट्टा हा मोकळा असतो, ओपन असतो, ज्याच्यामध्ये काय असते, नेबरिंग किंवा शेजारील जे चॅनलमुळे जे अडथळे निर्माण हे होत नाही. त्याच्यामुळे हे बाजूला 25 किलोहर्ट्जची बँड मोकळा असल्यामुळे नेबरिंग किंवा शेजारच्या चॅनलमुळे अडचण निर्माण होत नाही. आणि म्हणून या बँडला किंवा पटला काय म्हणतात, गार्ड बँड असे म्हणतात. आलं का लक्षात. तर हे गार्ड बँड चे फार महत्त्व आहे. आता आपण पाहू FMमध्ये साईड बँड कसे असतात, म्हणजे किती साईड बँड असतात. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की AM फक्त 2च साईड बँड असतात आणि त्यामध्ये इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे. आणि म्हणून त्याची कार्यक्षमताही कमी असते, कारण की 2 साईड बँड असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त 20 ते 30% पॉवर ही कामामध्ये येते ना, बाकी 70 ते 80% पॉवर ही वेस्ट जाते. आणि म्हणून त्याची इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता AMची ही कमी असते. पण यामध्ये काय असते, FMची साईड बँड अनेक असतात. FMमध्ये साईड बँडची संख्या ही इन्फॉर्मेशन सिग्नलच्या एम्प्लिट्यूडवर डिपेंड करते किंवा अवलंबून असते. तुम्ही पहा या ठिकाणी एक साईड बँडचा डायग्राम दाखवलेला आहे. हे पहा, हे आहे मॉड्युलेटिंग सिग्नल पहा. आणि याच्यामध्ये हे पहा, याच्यामध्ये एम्प्लिट्यूड कसा व्हॅरी आहे, इथून व्हॅरी होत गेला, इथे मॅक्झिमम आला आहे, पुन्हा इकडे कमी होत गेलेला आहे, मग इथं अजून कमी झालेला आहे, मग इकडे वाढला आहे. तर ज्याप्रमाणे एम्प्लिट्यूड या ठिकाणी चेंज होते किंवा व्हॅरी होते, त्याप्रमाणे हे साईड बँडसुद्धा काय होतात, चेंज होत जातात. म्हणजेच काय, साईड बँड हे कशावर अवलंबून आहे, मॉड्युलेटिंग सिग्नलच्या एम्प्लिट्यूडवर अवलंबून आहे किंवा डिपेंड आहे. FMमध्ये काय असतात, मग अनंत किंवा इन्फिनाईट साईड बँड असतात. असे हे साईड बँड पहा, 1 2 3 असं आपण हे नव्हतं. तर आणि AMमध्ये फक्त 2च साईड बँड असतात. तर कधी रिकाम्या जागामध्ये विचारते हा प्रश्न की FMमध्ये साईड बँड किती असतात, तर याच्यामध्ये आपण लिहायचं अनंत किंवा इन्फिनाईट साईड बँडचे संच असतात. AMमध्ये 2 साईड बँडच्या प्रमाणे FMमधील साईड बँड हे AM ही साईड बँड जे दर्शवतात हे FM, ट्वाइस ऑफ FM, थ्राइस ऑफ FM याप्रमाणे याचे साईड बँड दर्शवतात. हे साईड बँड आता दाखवलेलं आहे, आपण आताच काढलेलं आहे की ही जशी मॉड्युलेटिंग सिग्नल असते ह्याप्रमाणे. तर सॉरी, हातामध्ये माझा प्रॉब्लेम असल्यामुळे बरोबर हे आहेत हे साईड बँड. दिस इज नंबर ऑफ साईड बँड्स, इन्फिनाईट साईड बँड. तर हे दाखवलेलं आहे FM, ट्वाइस ऑफ FM. तर या ठिकाणी इन्फिनाईट साईड बँड असतात, इन्फायनाईट साईड बँड असतात. तर AMमध्ये फक्त 2 असतात. लक्षात. तर या ठिकाणी याप्रमाणे हे असते. तर या ठिकाणी आपण थांबूया. जवळजवळ 20 मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे. तर याच्यानंतर मग आपण FM मॉड्युलेटर पाहू. आज इथं थांबूया.
जर यावर काही तुम्हाला प्रश्न असतील, काही समजलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट फोन लावून मला संपर्क साधू शकता. आणि याचा जो स्टडी मटेरियल आहे यापूर्वी मी पाठवलेला आहे, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे, डायग्राम दिलेलं आहे, सगळं इत्थंभूत माहिती दिलेली आहे आणि सिम्पल आहे. फक्त याच्यामध्ये FM आणि AM मध्ये काय फरक आहे तर AM मध्ये फक्त काय होतो, कॅरियरचा एम्प्लिट्यूड बदलतो आणि कशाचा एम्प्लिट्यूड बदलतो, कॅरियरचा. आणि FM मध्ये फ्रिक्वेन्सी बदलते. FM मध्ये फ्रिक्वेन्सी बदलते, एम्प्लिट्यूड और फेज कॅरियरचा कॉन्स्टंट असतो. त्याच्यामध्ये कॅरियरचा एम्प्लिट्यूड बदलतो तेव्हा फ्रिक्वेन्सी आणि फेज कॉन्स्टंट असतो. तर हा मेन फरक आहे. आणि AM मध्ये 2 साईड बँड असतात तर FM मध्ये अनेक साईड बँड असतात. हा मेन डिफरन्स आहे. आणि याची मॅक्झिमम पॉवर हे कामात येते किंवा मॅक्झिमम पॉवर मिळते आणि म्हणून याचा कार्यक्षमता ही अधिक असते FM. आणि AM मानाने FM हा मॉड्युलेशन थोडा कॉस्टली असतो. ओके, थांबूया या ठिकाणी.